हॅलो. उद्यासाठी आपण बघणार आहे निफ्टी 50चे की लेवल्स आणि त्याचबरोबर 3 स्टॉक्स जे माझ्या वॉचलिस्ट मध्ये असणार उद्या बाय किंवा सेल करण्यासाठी. सगळ्यात पहिलं बघू आपण निफ्टी 50चा चार्ट. मी लास्ट दिवशी तुम्हाला शेअर केलं, जर निफ्टी 50 गॅप अप ओपन होतीये तर काय करायचं, तुम्हाला सेल करायचं होतं 50 ते 60 पॉईंट साठी. एक्झॅक्टली त्याच पॉईंटला ओपन झाली निफ्टी 50 आणि त्यानंतर निफ्टी 50 मध्ये थोडासा सेल बघायला भेटला. कुठपर्यंत? लास्ट डे ची क्लोजिंग पर्यंत. तुम्हाला हे तर पॉईंट माहिती आहे, लास्ट डे ची जी क्लोजिंग प्राइस आहे त्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स सारखे ऍक्ट करू शकते. हा कॉमन पॉईंट आहे. हा तर उद्यासाठी तुम्ही कसं बघणार मार्केटला, तर सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा, एक मार्केटनं अप्पर साईडनं थोडीशी ट्रेंड लाईन मेंटेन ठेवली आहे आणि लो साईडने ऍक्च्युली पोलेन फ्लॅगचं फॉर्मेशन झालंय. जर उद्या पहिली कॅन्डल अशी स्ट्रॉंग बुलिश बनतीये तर डेफिनेटली एक मार्केट कंटिन्यू करण अपसाईडला. हे झाला पहिला क्रायटेरिया. दुसरं काय, एक स्ट्रॉंग अशी बेरिश कॅन्डल कुठे बनतीये? 24,780च्या खाली बनतीये. तर तुम्हाला एक थोडासा डाऊन साइड फॉल बघायला भेटेल, जास्त नाही बरं कशा, पण थोडाफार बघायला भेटेल. तुमचं नेक्स्ट टार्गेट असेल 24,750 इथपर्यंत टार्गेट बघू शकता. हे झालं निफ्टी 50चा व्ह्यू. त्यानंतर उद्यासाठी आपला सगळ्यात पहिला स्टॉक्स असेल विप्रो. विप्रोचा जर तुम्ही डेली टाइम फ्रेम बघितला त्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, की त्यांनी रेजिस्टन्स घेतलंय. लास्ट टाइम ज्या पॉईंटवरनं फॉल आलता त्या पॉईंटवरून त्यांनी रेजिस्टन्स घेतलंय आणि एक शार्प अशी बेरिश इंगल्फिंग कॅन्डल बनवली. बेरिश इंगल्फिंग म्हणजे काय, लास्ट ग्रीन कॅन्डलला पूर्ण कव्हर केलंय रेड कॅन्डलनी. म्हणजे याचा अर्थ काय, नेक्स्ट डे म्हणजे उद्या शुक्रवारी जाऊन तुम्हाला कोणतीही बेरिश कॅन्डल दिसते मॉर्निंगला ओपन होता शनी, तर तुम्ही याला एक सेल साईडचा प्लॅन करू शकता आणि कमी स्टॉप लॉस सोबत एक चांगलं टार्गेट अचीव्ह करू शकता. सगळ्यात पहिला स्टॉक माझ्या वाटलिस्ट मधला. दुसरा असेल टाटा कन्झम्पशन. टाटा कन्झम्पशन थोडासा हाय प्रोबेबिलिटी आहे, तुम्ही याला स्विंग ट्रेड असेल किंवा इंट्राडे दोन्हीपैकी एक ऑप्शन म्हणून ठेवू शकता. सगळ्यात पहिले बघा, रिसेंट मध्ये जी आपली रेंज होती तुम्हाला फ्री टेलिग्रामला दिलं, पण मी ब्रेकआउट झाल्यानंतर येऊन आता त्यांनी रिटेस्ट केलंय, म्हणजे सपोर्ट घेतला आणि इकडून पुढे आता ते कंटिन्यू मोमेंटम करा स्टार्ट केली. तुम्ही एक अपसाइड नंतर ट्रेंड लाईन ड्रॉ जरी केली, ट्रेंड लाईनची ब्रेकआउट येते सगळ्यात पहिला क्रायटेरिया. सेकंड काय, व्हॉल्यूमनी सुद्धा ब्रेकआउट कन्फर्मेशन केले, म्हणजे काय, व्हॉल्यूमचं सुद्धा कन्फर्मेशन आहे. तर नेक्स्ट डे जर तुम्ही इंट्राडे प्लॅन करत असाल तर एक लक्षात ठेवा, थोडंसं गॅप ओपन झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येते, काहीतरी बुलिश कॅन्डल सापडा आणि नंतर बाय साईडचा ट्रेड प्लॅन करा. एक चांगलं टार्गेट भेटू शकतं. आणि स्विंग ट्रेडिंग करणार वेळी काय लक्षात ठेवा, बाय करा उद्या ओपन होता शनीच, पण स्टॉप लॉस काय असेल तुमचा 1180, म्हणजे 1180 रुपयाचा तुमचा स्टॉप लॉस असेल उद्यासाठी. कशामध्ये? टाटा कन्झम्पशन साठी. आणि त्यानंतर आपला लास्ट स्टॉक आहे टोरंट फार्मा, जो की एक ब्रेकआउट स्टॉक आहे. तुम्हाला फक्त एक वॉटलिस्ट मध्ये लक्षात ठेवा, लास्ट 2 वीक झाले तो एका ठिकाणी कंटिन्यू ट्रेड करतोय. म्हणजे काय, अपसाईडला जसं तो 33,080च्या पुढे एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल 5 मिनिटाच्या बेसिसवर क्लोज करेल, तसं तुम्हाला इकडे स्ट्रॉंग बाय साईडची रॅली बघायला भेटू शकते. आणि कन्फर्मेशन म्हणून एक काम करा, फार्मा सेक्टरला थोडंसं वॉच लिस्ट मध्ये राहून द्या. फार्मा सेक्टर जर उद्या ब्रेकआउट देते तर तुम्हाला एक स्ट्रॉंग अशी रॅली बघायला भेटेल. फार्मा सेक्टर जर बघितलं तर फार्मा सेक्टर ऑलरेडी स्ट्रॉंग अशा बुल ट्रेंड मध्ये, तर उद्या ग्रीन कॅन्डल बनते मॉर्निंग ओपन होत असेल तर तुम्हाला ह्या टोरंट फार्म मध्ये एक चांगलं टार्गेट भेटू शकतं. आणि त्याचबरोबर ट्रेड करताना एकच सांगायचंय, मी जेवढे ट्रेड शेअर केले ते फक्त लर्निंग पर्पज नाही. आणि दुसरं काय, तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायचं. म्हणजे काय, 2% तुमच्या कॅपिटलचं ह्या एका ट्रेडला रिस्क घ्यायचंय. स्टॉप लॉस झाला, लॉस ऍक्सेप्ट करा आणि त्या दिवशीचा सेटअप बंद करा. बाकी आजसाठी एवढं. बाकी उद्या काही स्टॉक्स असतील तुमच्यासोबत युट्यूबला शेअर करा. धन्यवाद.